नमस्कार. चला काहीतरी नवीन शिकूया. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज वे यू लर्न सिप बाय सिप स्किल बाय स्किल. मी मीरा आणि ही अमृता. नमस्कार मीरा आणि नमस्कार आमच्या सर्व श्रोत्यांनो. अमृता, आज आपण एका अत्यंत प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी कथेबद्दल बोलणार आहोत, जी महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे. गड आला पण सिंह गेला. ही ओळ ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याची लढाई, नाही का? अगदी बरोबर मीरा. गड आला पण सिंह गेला हे वाक्य खूप ऐकलंय, पण त्यामागची संपूर्ण कथा आणि तिचे बारकावे मला अजूनही नीट माहीत नाहीत. आज तुझ्याकडून ऐकायला मिळेल म्हणून मी खूप उत्सुक आहे. उत्तम. तर आज आपण त्याच अद्भुत इतिहासाची पाने उलटणार आहोत. ही घटना घडली होती फेब्रुवारी 4, 1670 रोजी. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ल्याचे महत्त्व खूप चांगले माहीत होते. हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता, कारण तो पुण्याजवळ होता आणि या किल्ल्यावर नियंत्रण म्हणजे संपूर्ण प्रदेशावर मजबूत पकड मिळवण्यासारखे होते. पण तो मुघलांच्या ताब्यात होता आणि उदयभान राठोड नावाचा एक क्रूर आणि बलाढ्य किल्लेदार तिथे होता. म्हणजे महाराजांना स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकणे अत्यंत आवश्यक होते, बरोबर? अगदी. आणि महाराजांनी जेव्हा कोंढाणा जिंकण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांच्या मनात एका व्यक्तीचे नाव आले, ते म्हणजे तानाजी मालुसरे. तानाजी हे महाराजांचे लहानपणापासूनचे सवंगडी, बालमित्र आणि अत्यंत विश्वासू मावळे होते. त्यांच्या शौर्यावर आणि निष्ठेवर महाराजांचा पूर्ण विश्वास होता. तानाजी मालुसरे, होय, मला आठवतंय. त्यांची एक प्रसिद्ध गोष्ट आहे जी मुलाच्या लग्नाशी संबंधित आहे, नाही का? अगदी बरोबर पकडलं समृता. जेव्हा महाराजांनी तानाजींना कोंढाणा जिंकण्याबद्दल सांगितले तेव्हा तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत पूर्णपणे व्यस्त होते. त्यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरू होती. पण जेव्हा महाराजांचा निरोप आला तेव्हा तानाजींनी एक क्षणही विचार केला नाही. त्यांनी त्वरित ठरवले की स्वराज्याचे काम आधी. तेव्हाच ते प्रसिद्ध उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. ही त्यांची स्वराज्याप्रती असलेली अढळ निष्ठा आणि त्याग दाखवते. वाह, किती महान व्यक्तिमत्व! मुलाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी धावून जाणं म्हणजे खरोखरच अविश्वसनीय आहे. नक्कीच. मग तानाजींनी आपल्या एकनिष्ठ मावळ्यांसह कोंढाणा सर करण्याची योजना आखली. ही काही सोपी गोष्ट नव्हती. कोंढाणा किल्ला त्याच्या नैसर्गिक रचनेमुळे अत्यंत दुर्गम मानला जात होता. खास करून पश्चिमेकडील एक कडा असा आहे जो अत्यंत उभा आणि दुर्गम आहे. त्याला कल्याण दरवाजा कडा असेही म्हणतात. शत्रूंना वाटले होते की या बाजूने कोणीही येऊ शकत नाही, पण तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी नेमका तोच मार्ग निवडला, रात्रीच्या मिट्ट काळोखात, कुणालाही संशय येऊ नये म्हणून. इतका उभा कडा रात्रीच्या अंधारात चढणे किती कठीण असेल. त्यांनी हे कसं केलं? कशाच्या मदतीने ते वर चढले असतील? इथेच ती प्रसिद्ध आख्यायिका येते अमृता, जी यशवंती नावाच्या घोरपडीची आहे. लोककथेनुसार तानाजींनी एक घोरपड म्हणजे मॉनिटर लिझर्ड तिला दोर बांधून वर पाठवले आणि तिने कड्यावर पकड घेतल्यावर त्या दोराच्या सहाय्याने मावळे एक एक करून वर चढले. घोरपड म्हणजे सरडा? खरंच एका घोरपडीने दोर पकडून एवढ्या लोकांना वर ओढलं? मला ही गोष्टी थोडी अविश्वसनीय वाटते. हाच प्रश्न अनेक इतिहासकारांना पडतो अमृता. ही कथा लोकमानसात आणि अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये खूप रूढ आहे, पण ऐतिहासिकदृष्ट्या तिला दंतकथा किंवा लोककथा मानली जाते. बहुतेक इतिहासकारांचे मत असे आहे की घोरपड हा शब्द कदाचित मावळ्यांच्या अत्यंत कुशल गिर्यारोहण कौशल्यासाठी एक रूपक असावा. कल्पना कर, ते इतक्या वेगाने आणि कौशल्याने चढत असतील की ते घोरपडीसारखे कड्याला चिकटून चढले असे वाटले असेल, किंवा घोरपड हे त्यांच्या चढाईच्या एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञानाचे किंवा त्यांच्या पथकाचे नावही असू शकते. म्हणजे यशवंती घोरपड ही कदाचित खरी नव्हती, पण मावळ्यांचे शौर्य आणि कठीण कड्यावर चढण्याची त्यांची क्षमता ही खरी होती. अगदी बरोबर, अगदी अचूक. त्यांची चढाईची कौशल्य इतकी अद्भुत होती की त्यांनी शत्रूंना कधीच कल्पना नसलेल्या मार्गाने किल्ला सर केला. त्यांनी तो दुर्गम कडा रात्रीच्या अंधारात गुप्तपणे सर केला, हे महत्त्वाचे आहे. एकदा का ते वर पोहोचले की त्यांनी मुघल सैन्यावर अचानक हल्ला केला. गडावर गोंधळ माजला आणि घनघोर लढाई सुरू झाली. त्यानंतर काय झाले? तानाजी आणि उदयभान यांची लढाई झाली का? होय, नक्कीच. गडावर तानाजी आणि उदयभान राठोड यांच्यात तुंबळ युद्ध झाले. हे युद्ध इतके भयंकर होते की इतिहासकारांनी त्याचे वर्णन करताना लिहिले आहे की तलवारींच्या पाती फुटून पडल्या आणि रक्ताचे पाट वाहिले. तानाजींनी असीम शौर्य दाखवले, पण दुर्दैवाने उदयभानशी लढताना ते गंभीर जखमी झाले आणि लढता लढता धारातीर्थी पडले, म्हणजे वीरगतीला प्राप्त झाले. त्यांचा मृत्यू मावळ्यांसाठी एक धक्का होता, पण तानाजींचा भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी त्वरित सूत्रे हातात
हातात घेतली आणि आपल्या भावाच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी मावळ्यांना पुन्हा एकत्र केले. त्यांनी जोपर्यंत गड जिंकत नाही तोपर्यंत मागे फिरायचे नाही असे सांगून त्यांना प्रेरणा दिली. बापरे, किती दुःखद अंत. पण सूर्याजींनी लढाई सुरू ठेवली हे खूप महत्त्वाचे आहे. अगदी सूर्याजींच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी पुन्हा जोरदार हल्ला केला आणि अखेर कोंढाणा किल्ला जिंकला. हा किल्ला जिंकल्याची बातमी जेव्हा महाराजांना मिळाली तेव्हा ते खूप आनंदित झाले. पण जेव्हा त्यांना तानाजींच्या वीरमरणाची बातमी समजली तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी विजयाचा आनंद साजरा करता आला नाही, कारण त्यांचा एक निष्ठावान सिंह हरवला होता. तेव्हाच त्यांनी हे हृदयद्रावक उद्गार काढले, गड आला पण सिंह गेला. आता मला या वाक्याचा खरा अर्थ आणि त्यामागील वेदना समजली मीरा. किती हृदयद्रावक प्रसंग असेल तो. होय, आणि म्हणूनच महाराजांनी तानाजींच्या अतुलनीय बलिदानाला आदरांजली म्हणून कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले, तानाजींसारख्या पराक्रमी सिंहाच्या स्मरणार्थ. ही कथा महाराष्ट्राच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. मीरा, ही कथा आजही आपल्याला काय शिकवते? ही कथा आपल्याला निष्ठा, शौर्य, त्याग आणि स्वराज्याप्रती असलेल्या अढळ प्रेमाची शिकवण देते. तानाजी मालुसरे हे फक्त एक योद्धा नव्हते, तर ते स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे एक प्रतीक होते. त्यांच्या बलिदानाने अनेक मावळ्यांना प्रेरणा मिळाली आणि स्वराज्याचा पाया आणखी मजबूत झाला. सिंहगड हा केवळ एक किल्ला नाही, तर तो तानाजींच्या त्यागाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. आजही आपण जेव्हा सिंहगडावर जातो तेव्हा तानाजींचा पराक्रम आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. खूपच प्रेरणादायी आहे ही कथा. आजच्या काळातही देशासाठी किंवा आपल्या उद्दिष्टांसाठी अशी निष्ठा आणि त्याग खूप महत्त्वाचा आहे. मला आज या कथेचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजले. धन्यवाद मीरा. अगदी बरोबर. म्हणूनच तानाजी आणि सिंहगडाची गाथा महाराष्ट्राच्या इतिहासात नेहमीच आदराने स्मरणात राहील आणि आपल्याला प्रेरणा देत राहील. आजच्या भागासाठी एवढेच अमृता. मीरा, तू खूप छान माहिती दिलीस. धन्यवाद. आपल्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज, where you learn sip by sip, skill by skill. To learn more and sign up for free, visit bobaminds.com.